प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत संपूर्ण देशात महिलांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे। यामध्ये महिला आणि पुरुषांचा मोठा सहभाग नोंदवला जात आहे। तर या योजनेला 1 वर्ष पूर्ण झाले असून आज वर्धा येथे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्कृष्ट कलावंतांचा सन्मान करण्यात आला। या प्रसंगी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण नांदगाव पेठ येथे करण्यात आले होते। यावेळी नांदगाव पेठ विश्वकर्मा प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या महिला पुरुषांना प्रमाणपत्र वितरित करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी संत काशीनाथ महाराज सभागृहामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हा सचिव सत्यजित राठोड, ओबीसी मोर्चाचे माजी जिल्हा सरचिटणीस दिनकर सुंदरकर, पत्रकार राजन देशमुख, पत्रकार निलेश सरोदे, तालुका सरचिटणीस संदीप पाचघरे, जिल्हा समन्वय पायल चौधरी, सरपंच कविता डांगे, निवडणूक विभागाचे मनीष फुलझले, ITIचे दिलीप ढोके, प्रशिक्षण केंद्र संचालक देवानंद हजारे, मोमीन शेख, विभागीय अधिकारी आदित्य आनंद सह अधिकारी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अंकिता टेकाडे यांनी केले। यावेळी महिला पुरुष मोठ्या संख्येने तिथे उपस्थित होते। जनसमर्थन न्यूज, नांदगाव पेठ, अमरावती। PM मित्र पार्क नमस्कार, माझं नाव मोमीन शेख। आज PM विश्वकर्मा या प्रोग्रामची ॲनिव्हर्सरी या निमित्तानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब जे वर्धा या लोकेशनला येऊन त्यांनी आज जो प्रोग्राम लॉन्च केला, तिथे त्यांनी 1 लाख रुपये जे पारितोषिक होते डिस्ट्रीब्यूट केलं। त्यानिमित्तानं आम्ही नांदगाव पेठ या सेंटरला सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशनचा कार्यक्रम ठेवला होता। त्यानिमित्तानं जे आम्ही प्रोग्राम राबवला, त्या प्रोग्रामचा जो लाईव्ह जो कार्यक्रम होता तो इथून करण्यात आला। PM विश्वकर्मा योजना या योजनेला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। या अनुषंगाने माननीय श्री नरेंद्र मोदीजी वर्धा इथे स्वावलंबी ग्राउंडवरती व्हिजिट केली असता त्यांनी सगळ्या महिलांना, टोटल 18 महिलांना 18 ट्रेडमधील जॉब रोल ज्यांचा आतापर्यंत गुरु सन्मानित करण्यात आला 1 लाख रुपयाचा चेक देऊन, व तसेच प्रत्येक सेंटरवर MSSDSच्या जसे की पीपल ट्री या सेंटरवरती हा प्रोग्राम राबवण्यात आला। तसेच महिलांना सर्टिफिकेट डिस्ट्रीब्यूट करून त्यांचा सन्मान करण्यात आला।